नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह जीवन संपवल्याची घटना मुदखेड तालुक्यात उघड झाली आहे। अंदुरा परिसरात पुलावरून कार थेट पाण्यात कोसळल्याची माहिती सकाळी समोर आली। मात्र तपासादरम्यान ही केवळ अपघाताची घटना नसून आत्महत्येचा संशय निर्माण झाला आहे। कारण घटनेपूर्वी संबंधित शिक्षकाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपण दोन्ही मुलांसह आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता। सुनील मोरे असे या शिक्षकाचं नाव असून त्याच्या 2 मुलाचेही या घटनेत दुर्दैवी निधन झालंय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान आत्महत्येआधी स्टेटस बघून काही सहकाऱ्यांनी सुनील मोरेंना फोन केला होता। त्यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला आपण पाहूयात। मी त्याला सोडलं नाही सोडतही नाही सर, फक्त माझ्यासाठी तुम्ही थांबा, मी येतो नांदेडला. नका येऊ नका सर मग एकदा ऐका बरं सर, माझ्यासाठी तुम्ही वाघासारखे लढलात, सर. मला अभिमान आहे तुमचा. तेव्हा सर मी जीव असेपर्यंत लढतो, तुम्ही सोबत राहणार सर. तुम्ही नसल्यानं मी कसं करू? मी सोबत आहे. माझ्या गाडीमध्ये सगळे त्यांच्या विरुद्धचे पुरावे आहेत. सर एक वेळेस ऐकिता की नाही माझं? मी येतो म्हणालो की आता. नाही नका आता येऊ नका. सगळ्यांना माझे लेकर एवढे आवडते होते, मला भावनेवरून फार अपमान करून काढला. सर तसं नसते हो सर, माझं ऐकिता की नाही सर? मी तुमच्यापेक्षा जास्त मी जीवनामध्ये हे झालेला हो. नाही हो, जीवनामध्ये ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे का, मी एवढा जीव लावला होता शाळेसाठी. सर मी तुम्हाला सोडलं का सर लास्ट पर्यंत? नाही सोडलं नाही. आता सगळ्यांचे गैरसमज झाले. मी माझ्या सोयऱ्याला कोणालाच बोललो नाही. ते वाटायला माझी एक इच्छा होती की बाबा ह्यांना मी काहीतरी करावं. सर माझं ऐकिता की नाही तुम्ही एकदा? हॅलो, माझं ऐकिता की नाही तुम्ही? मी येतो म्हणायलो की तुम्हाला, मी एका घंट्यात तुमच्यापाशी येतो, बस का? नका हॅलो, माझ्या जवळ नका सर. माझं ऐका ना तुम्ही. असे गलत निर्णय काही कामाचे नसते सर. चुकीच्या याच्यात माणूस कसं होते. एक वेळेस मला येऊ तर द्या नांदेडमध्ये. हॅलो, तुम्ही येऊ नका, माझं ऐका सर. मग ऐका एकदा. काम करा, माझ्या लॅपटॉप मध्ये, माझ्या मोबाईल मध्ये सगळे त्यांच्या विरोधात. सर तुम्ही हे निर्णय, सर मी काय म्हणालो, आपण लढूत ना. मी सगळं गाव घेऊन येतो तुमच्यासाठी. ते फार मोठे आहे, तो लढायला फार मोठे आहे. किती मोठे राहू द्या ना सर. याच्या आपल्या गावापेक्षा मोठे थोडे जातात ते. किती मोठे असले तर. आता मी किती दिवस झालं लढायलो सर. मला सांगा, मला किती त्रास व्हायला मग मला माहित आहे. पण असं हे केल्यानं जमत नाही सर.